भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपद 2026चा भाग म्हणून दूरसंचार विभागानं पुण्यात आजपासून 21 ऑगस्टपर्यंत ब्रिक्स ICTC ट्रॅक्स अर्थात माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान ट्रॅकचं आयोजन केलं आहे। या अंतर्गत माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान कार्यगटाची बैठक आज पुण्यात सुरू झाली। नवोन्मेषी, सर्वसमावेशक आणि शाश्वत डिजिटल भविष्य घडवण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याची आवश्यकता भारतानं यावेळी व्यक्त केली। दूरसंचार विभागाचे सचिव अमित अगरवाल यांनी उद्घाटन सत्रात सदस्य देशांच्या प्रतिनिधींचं स्वागत केलं आणि या सत्राला संबोधित केलं। डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढत असताना डिजिटल दरी सारखी आव्हानंही आहेत असं त्यांनी सांगितलं। तसंच सुरक्षित, विश्वासार्ह डिजिटल परिसंस्थांची निर्मिती ही आता सामूहिक गरज बनल्याचं त्यांनी सांगितलं। ब्रिक्स ICT ट्रॅक अंतर्गत होणाऱ्या चर्चांमध्ये परस्पर आदर, सामायिक उद्दिष्ट आणि रचनात्मक संवाद या तत्वांचं पालन केलं जावं, यातून सर्व देशांसाठी सार्थक आणि व्यवहार्य फलश्रुती साध्य करता येईल असं ते म्हणाले। ब्रिक्स ICT ट्रॅकची संकल्पना शाश्वत भविष्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे। ही बैठक ब्रिक्स अंतर्गत देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध महत्त्वाच्या क्षेत्रांवरील बैठकांच्या मालिकेचा एक भाग आहे।